नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. दादा, आता श्रावण महिना चालू आहे, तर महादेवाची सगळी उपासना असते. हो. आता एक प्रश्न समोर येतो की आपण रुद्र, महारुद्र ह्या पूजा केल्या जातात, ते काय? त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. श्रीराम सर्व देव माझा ह्या चॅनलच्या सभासदांना खूप खूप धन्यवाद परत एकदा. आणि आपण सगळे हा चॅनलचे विविध भाग पाहून त्याच्यावरती त्या अनुषंगाने जीवन आपलं मार्गस्थ करताय हे पाहून खूप आनंद झाला की आपण काहीतरी एखादी गोष्ट समाजापर्यंत पोचवून करायचं उद्दिष्ट असतं, तर ते उद्दिष्ट कुठंतरी साध्य व्हायच्या मार्गावर जाताना दिसतंय. हा सगळ्यात मोठा एक बदल. आता त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल, तर त्याच्यात नाही. पण तुम्हा सर्वांचे खरंच खरंच खूप आभार आहेत. आणि तुमचे प्रश्न किंवा तुम्हाला आलेल्या शंका, तर ह्याच्यातनंच काही वेगवेगळे आपण म्हणतो की ज्ञानाचे मार्ग दरवाजे उघडे होतात, की जे आपण किंवा इतर काही जणं किंवा मला जे ज्ञात आहे ते सांगायचा आपल्यापर्यंत प्रयत्न करतो. आता श्रावण महिना चालू आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण म्हणजे भगवान शिवाची आराधना. मुळामध्ये कसं आहे, गणपतीला जशी अनेक नावं आहेत, प्रत्येक नावामध्ये एक स्वरूप असतं, तसं शंकराचं हे प्रत्येक स्वरूप किंवा त्याला जे नाव हाक मारतात, भोलेनाथ हाक मारतात, शंकर हाक मारतात, शिव हाक मारतात, महेश हाक मारतात. तर प्रत्येक देवतेचा, देवता हा शब्द मुद्दामून उच्चारत आहे. ज्यांना देव म्हणतात, ज्याला देव म्हणजे काय, तत्व. ज्या देहामध्ये किंवा ज्या शक्तीमध्ये तात्विक गुण असतात किंवा तात्विक अग्नितत्व असतं, त्यालाच देव म्हटलं जातं. सगळ्यांना देव म्हटलं जात नाही, म्हणजे संतांना देव म्हणता येत नाही. हे तुकाराम महाराज, हे तुकारामच म्हणतो आपण. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराज आणि माऊली म्हणतो. पण जसं गणपती आहे, शंकर आहे, कृष्ण आहे, ह्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आणि विष्णूला नावं आहेत. ही प्रत्येक तत्व त्या ज्या गोष्टीचं, त्या आग्नेय स्वरूपाचं ज्या क्षणी समोर येतं किंवा प्रेझेंट होतं समोरच्याच्या, आपण आवाहन केल्यावर, हाक मारल्यावर, त्या अनुषंगाने प्रत्येक तत्वाला नाव दिलेलं आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की कुठल्या वेळी काय नाव घ्यावं. म्हणजे आपण म्हणतो की मी शंकराची उपासना करतो. ओम नमः शिवाय हा सगळ्यांना माहिती आहे की शंकराचा एक कॉमन, म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहीत असलेला उच्चार, मंत्रोच्चार आहे की ओम नमः शिवाय. पण ओम नमः शिवाय कुठं म्हणावा हे सुद्धा ठरलेलं आहे. सगळ्या ठिकाणी ओम नमः शिवाय चालत नाही. जिथं आता एक आपण पहिल्यांदा श्रावण आहे ह्याच्यामधनं एक हे करू की शंकर म्हणजे काय. तर शंकर ही ती देवता आहे जी स्त्री बरोबर, म्हणजे पार्वती बरोबर आहे, स्त्री शक्ती आहे. त्याच्यातनं समाजाला दिलं जाणारं ज्ञान म्हणून शंकर हे जे तत्व आहे, हे तुम्ही जर त्याचा अभ्यास केलात, म्हणजे पुराणाच्या अनुषंगाने, तर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या शंकराच्या. आणि शंकर पार्वती, महादेव पार्वती असं जनरली म्हणत नाहीत किंवा महेश पार्वती म्हणत नाहीत, शंकर पार्वतीच म्हणतात. म्हणजे स्त्री आणि शक्ती, म्हणजे तत्व पण आहे आणि शक्ती पण आहे. म्हणून ह्या दोघातनं याच्यातनं जी ऊर्जा निर्माण होते, तिथं शंकर असं म्हटलं जातं. आपण म्हणतो की हे कोणाचं आहे, महादेव कुठं मंदिरात जातं आहे, महादेवाच्या मंदिरात जातं. मग किंवा काही जण म्हणतात शंकराच्या मंदिरात जात आहे. पण दादा, याच्यामध्ये कसं आहे की शंकराच्या मंदिरात जातात, पण मग रुद्राचा अभिषेक असतो, तो शंकराचा अभिषेक नसतो. हे काय नसतं, सांगतो एक त्याच्यात हे सांगतो की आपण जेव्हा आपण म्हणतो ना, कुठंतरी दिलेलं असतं की अमुक अमुक, एक आपण उदाहरण धरू की आमच्या इथं जवळ आहे की दात्यांचं शंकराचं मंदिर. तिथं आपण जर तुम्ही गेलात,
म्हणजे एक कसं आपण ओळखणं गरजेचं आहे. तर लिंगाचा आकार, दुसरं नंदीची बसाची ठेवण. नंदीची बसाची ठेवण ही सगळ्यांची सारखं असते, पण कानाचा आकार हा मुद्दामून पाहावा. त्याला काय वाहिलं जातं. शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर उजव्या किंवा डाव्या हाताला बोर्ड लिहिलेला असतो की काय वाहू शकता, काय नाही वाहू शकत. एखाद्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर त्यांनी त्या शंकराच्या मंदिर असते पिंडीच. पण ज्या प्रकारे तिथं आवर्तनं केली जातात, विशिष्ट आवर्तनं, अर्थात आजच्या काळामध्ये जर भाग म्हटला तर हा 1% शिल्लक आहे. की कारण त्याचं कारण सांगतो. आपण अष्टविनायकाचं दर्शन करतो. जर गणपती आपल्या घरातच असेल तर मग अष्टविनायकावर जाऊन तिथलं असं वेगळ्या गणपतीचं काय महत्त्व आहे किंवा तिथनं काय वेगळं आपल्याला प्राप्त होणार आहे. पण आपण अष्टविनायकाला जातो. प्रत्येक गणपतीचं तत्व वेगळं आहे. म्हणजे रूप एक, स्वरूप एक, पण गुण वेगवेगळे आहेत. प्रत्येक जे आपण अष्टविनायक चित्रपटातलं गाणं जर ऐकलं तर त्याच्यामध्ये सगळ्या गणपतींचं गुणवर्णन पण केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं की एखादं अग्नि ऊर्जा तत्व तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जायला लागतं. दुसरी गोष्ट, त्याचा जो वरचा गाभा असतो, ज्याला आपण कळस म्हणतो, आतमध्ये ज्याला आपण म्हणतो की इको साऊंड येतो, की तिथं गेल्यानंतर बघा शंकराच्या मंदिरामध्ये ओम केला की असा ओम असा भ्रामरी येतो. भ्रामरी जिथं येतो ते महादेवाचं मंदिर. म्हणजे हे आपण थोडक्यात कसं ओळखायचं ना पटकन, इतरांना विचारायची काही गरज नाही. आता आपल्या इथं ओंकारेश्वराचं मंदिर आहे बालगंधर्वपाशी, तर ती महादेवाची पिंडी आहे. त्याचा तुम्ही आकार बघा, त्याची बैठक बघा. शंकराचं मंदिर असतं, ती पिंडी खालनं थोडी वर उचललेली असते. महादेवाची पिंडी ही जमिनीलगत असते. हा सगळ्यात मोठा फरक आपण लक्षात घ्या. ज्यांचं जायचं कुलदैवत आहे, मग वाडेश्वर आहे, वेळणेश्वर आहे, अजून बरीच मंदिरं महादेवाची आहेत. ज्यांनी आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन अभिषेक केलेला आहे किंवा तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ ऐकाल तेव्हा त्याचे फोटो घेऊन बघा. ही सगळी ही पिंडी ज्या आहेत ह्या सगळ्या जमिनीला लगत आहेत आणि शक्यतो ह्या नैसर्गिक आहेत, म्हणजे नॅचरल आहेत. त्याला तयार केलेलं नाही आहे. वरती आपण मग नंतर तो मुखोटा वगैरे ठेवतात, या गोष्टी वेगळ्या. इथं जी साधना केली जाते, महादेवाच्या मंदिरात जी साधना केली जाते, ही आपलं कुलदोष जे येतात हे नष्ट करण्यासाठी तिथं साधना करावी. म्हणजे महादेवाच्या मंदिरात त्याच ठिकाणी तुम्हाला स्वतःची एकाग्रता तुम्ही साध्य करू शकता, कारण त्या मंदिराची रचना तशी केली असते. आणि सगळ्यात गोष्ट नंबर 3, हे महादेवाचं मंदिर हे एकमेव असं स्थान आहे की जिथं नकारात्मकता विचारांनी सुद्धा माणसं जातात आणि सकारात्मक दृष्टिकोनातनं पण माणसं जातात. पण त्याच्या ज्या घुमटाची किंवा आपल्या कळसाची जी ठेवण असते की ज्याच्याकडून आपण ओंकार किंवा टाळ्या वाजवतात बघा, अशी टाळी वाजवली की धनभार आणि ऋणभार, आपल्या शरीरामध्ये धनवान आणि ऋणभार ह्या 2 टाळ्यांचा हाताचा आपला अर्थ काय, तर आपलं शरीर हे 2 भारांनी भरलेलं आहे. म्हणून जेव्हा आपण आरती करताना किंवा याच्यात टाळी वाजवतात, बऱ्याच जणांना बघा आपण दर्शन घेतलं की ते असे टाळी वाजवतात. तर का वाजवतात? तर आपल्या देहाची असलेली एकाग्रता त्या तत्वाशी तुम्ही एकरूप करता, म्हणून ती टाळी वाजवली जाते. ती जेव्हा वाजवली जाते तेव्हा तुम्हाला त्या घुमटामधनं आलेला आवाज किंवा जो इको साऊंड आहे हा तुमच्या देहामधली नकारात्मकता ऊर्जा नष्ट करतो. हा सगळ्यात मोठा एक त्याचा भाग आहे की आपण कुठं जावं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे जर सांगायचं झालं तर महाबळेश्वरला पंचगंगा आहे. पंचगंगा म्हणून एक ठिकाण आहे महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर. तर तिथं एक डावीकडचं मंदिर आहे, आज जसं शिरतो तिथं डावीकडचं मंदिर आहे अतिबलेश्वरचं.
जे शिवाजी महाराजांचं अफजल खानाला भेटायला गेले होते तेव्हा तिथं अभिषेक झालेला होता आणि त्यातनं पुढे गेले. आणि बरोबर त्याच्या उजव्या हाताला मंदिर आहे, म्हणजे अशी आजूबाजूलाच मंदिर आहे आणि मधनं रस्ता आहे. आणि उजव्या बाजूला मंदिर आहे, त्याच्या पूर्ण पिंडीला सापाचा वेटळ आहे. आणि ते घुमट एवढा बारीक आहे, पण सर्वात उत्तम इको साऊंड हा त्या मंदिरामध्ये आहे. म्हणजे ज्याला खरंच साधना करायची त्यांनी त्या मंदिरात जावं. आकार लहान आहे, पण जो आपल्याला कंपनं हवीत, ज्याला कंपनशास्त्राचा अनुषंगाने आपला देह स्वच्छ करायचा आहे, त्यांनी तिथं जाऊन साधना करावी. अशीच आत दोन पण मंदिर आहेत. म्हणजे एका ठिकाणी ही मंदिरं का बांधली असावी ना, हे पण आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा लक्षात घेणं गरजेचं असतं. की आपण नुसतं जाऊन नमस्कार करून छान छान तिथं सेल्फी काढले, फोटो काढले आणि आलं, तर तसं नाही. एखादं विषयाचा किंवा एखाद्या गोष्टीचा आपण जेव्हा अभ्यास करत असतो, आणि म्हणूनच कसं आहे की अध्यात्माच्या वाटेवर जायचं आहे का स्वाध्यायाच्या वाटेवर जायचं आहे. म्हणजे अध्यात्माचं स्वाध्यायाचं म्हणजे काय, तर स्व म्हणजे मी याचं केलेलं अध्ययन म्हणजे स्व सोडणं सगळ्यात सोपं आहे. आणि अध्यात्मक म्हणजे अधिक आत्मीयतेने केलेलं अध्ययन म्हणजे अध्यात्म असं म्हणतात त्याला. मग स्वाध्यायामध्ये काय असतं, आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो, बाहेर ग्रंथालयामध्ये जातो वगैरे, की आपण म्हणतो कुठे गेलाय, स्वाध्यायामध्ये गेलाय. की स्वतःला ज्याचं ज्ञान आपण पुस्तकातनं प्राप्त करतो त्याला स्वाध्याय म्हणतात. आणि अध्यात्म म्हणजे ही त्याचं आचरण करून त्या मार्गाने आपण त्या मार्गावरती चालणे, ह्याला अध्यात्म म्हणतात. स्वाध्याय हे शिकवतं आणि अध्यात्म हे जगायचं असतं. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. माणसं अध्यात्म आणि स्वाध्याय एकच समजतात, हे तसं नाही आहे. आणि त्याच्यात आणखीन एक की तो स्वाध्याय, अध्यात्म, आणखी धर्म एकच समजतो. धर्म तर ते मुळामध्ये धर्माचं कसं आलेलं आहे की धर्माचं विचारधारा किंवा जो दृष्टिकोन आहे ना, हा माणसांनी त्या त्या अनुषंगाने त्या त्या वेळच्या लोकांनी त्या त्या परिस्थितीच्या अनुसार निर्माण केलेला आहे. त्यामुळं खरंच धर्म काय, जसं मागच्या वेळेस सांगितलं की उपनिषद आणि ही आपण उघडून वाचली पाहिजेत. नुसतं कोणीतरी सांगतंय आणि स्टेटमेंट करतंय म्हणून त्याच्यावरती जाऊ नये. म्हणून त्याचं अध्ययन करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतः स्वाध्याय करणं गरजेचं आहे. मग महादेवाचं मंदिर असं. आता प्रश्न झाला ह्याचा, श्रावणामध्ये उपासना कोणा करायची. तर श्रावणामध्ये उपासना करायची असते ती शिवतत्वाची करायची. मग शिव म्हणजे काय, सोपं सांगतो. एखादी गोष्ट मूर्त आहे, आपला देह, शिव शब्द तयार कसा झालाय, शव अधिक ईश. म्हणजे शव म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही अचेतन अवस्था प्लस चेतन अवस्था, म्हणून इज इक्वल टू शिव. म्हणजे शिवतत्व म्हणजे जागृत अवस्था. शिव ही जागृत अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये शिवाचं मुख्य, ह्या तत्वाचं कार्य काय आहे, तर देहामध्ये उत्तम प्रकारचे धातू निर्माण करणं. म्हणजे मनुष्य देहामध्ये जे आपल्याला 5 ज्ञान आणि 5 कर्म ह्या दश इंद्रियांच्या मार्फत मनुष्य जीवन जगत असतो. तर ह्याच्यामध्ये धातू हे भाग आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाला, म्हणजे शुक्र हा धातू आहे, त्याच्यात मेद हा धातू आहे. तर ह्याला पुष्टी येण्यासाठी हे शिवतत्व आहे. आणि शिवतत्वाची विशिष्ट साधना सांगितलेली आहे. जेव्हा हे शिवतत्व आहे तर त्याची लिंग बघा, लिंगाचा साईज जो असतो हा थोडक्यात थोडा उभा असतो. इतर जेव्हा आपण मंदिरामध्ये त्याला अभिषेक करतात किंवा काही करतात, ते जनरली कसे करतात, पंडितजी वर्ण असा हा हे आहे, ही पिंडीचं तोंड आहे, तर असं त्याच्यामध्ये सगळं पंचामृत लावतात. पण शिव हे तत्व ज्या पिंडीमध्ये आपण पाहतो किंवा जे त्याच्यात समजतो, जिथं स्थापित आहे, त्याला एक मुख्य म्हणजे शिवपिंडीला तुम्हाला एक
रेग अशी आखून दिली, म्हणजे आपण जशी आकृती बघतो, मुळामध्ये जी पिंडीचा जो आकार बघतो, बाजूचा गोल आणि एका बाजू निमुळता झालेला, हा आकार म्हणजे काही पिंडी नाही. मधलं फक्त जो तुमचा जे लिंग आहे हीच फक्त शंकराची पिंडी असते. बाहेरचा आकार जो आहे हा प्रत्येकाच्या डिझाईननुसार तो त्यांनी केलेला आहे. पण त्याला म्हणतात मर्यादा. हे नीट समजून घेणं, म्हणजे शिवतत्व समजून घेणं गरजेचं आहे. मध्ये असतं ते लिंग आणि बाहेर जे तुम्हाला दिलेलं आहे ही तुमच्या सगळ्या लक्ष्मण रेषा आहेत, की त्याच्यावर त्या लक्ष्मण रेषावरतीच सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामधलं त्या लिंगावरती वाहिलेली प्रत्येक गोष्ट कुठं बाहेर पडते, तर तोंडातनं बाहेर पडते, तिथनं गोमुखातनं बाहेर पडते. पण शिव ही आराधना जी आहे ही वास्तविकता मूलाधार चक्र ते सहस्त्रार चक्र हा प्रवास आहे. आणि हा प्रवास ह्याला जर एक शुद्ध शब्द जर म्हणायचा तर संभोग असं म्हटलेलं आहे. संभोग हा शब्द वापरला की माणसाच्या डोळ्यासमोर हे फक्त स्त्री आणि पुरुषांचं शारीरिक येणं हा एवढं एकच येतं. पण संभोग या शब्दाचा अर्थ आहे सम म्हणजे संप्रत आणि अधिक भोग. म्हणजे मुळापासनं ते सहस्त्रारापर्यंत जो प्रवास आहे हा प्रवास करायला संभोग म्हटलेला आहे. मग सुरुवात संप्रत अवस्था कुठं आहे तर मूलाधार चक्रात आहे. थोडंसं हा शिव हे तत्व समजायला थोडं क्लिष्ट जरी असलं तरी एका पटकन त्याच्यामध्ये समजतं. कारण काय आहे, आपण जर बघितलं असेल की आचार्य रजनीशांनी पुस्तक लिहिलं होतं संभोगातून समाधीकडे, आणि अशा त्यांच्या गोष्टींवरनं खूप नंतर वाद झाले आणि लोकांनी त्याच्या म्हणजे न समजून घेता, म्हणजे शब्दाचा अर्थ फक्त तिथंच लावला, म्हणजे स्त्री पुरुष आणि पलंग ह्याच्या व्यतिरिक्त अर्थ लावला नाही. तर तसा तो अर्थच नाही आहे. निदान एवढं तरी कळलं पाहिजे संभोगातून समाधी म्हणजे कुठे आहे, तर संप्रत भोग कुठे आहे माणसाचा, तर मूलाधार चक्रापाशी आहे. आणि मग तिथनं प्रवास आपल्याला करायचा आहे तो तुमचा ह्या सहस्त्रार द्वारापर्यंत, त्याला ती तिथं समाधी अवस्था आहे. शिवतत्व लिंग कुठं असतं तर मूलाधार चक्राच्या पुढं. मूलाधार चक्र पाठीमागं तुमचं मूलाधार चक्र खाली दिलेलं आहे आणि त्याच्या पुढं बघा एक डोळ्यासमोर आकृती आला, आपली कमलाच्या इथं मूलाधार चक्र आहे, त्याला लागूनच असलेलं नागाची कुंडलिनी आहे आणि त्याच्या पुढं लिंग आहे. आपण जसं म्हणतो की पिंडीवरती नाग असतो, मग ही कुंडलिनी कुठं आहे तर तिथं आहे. मग लिंग म्हणजे काय तर वासना. हा वासना ही काय फक्त शरीर भोगाची नाही आहे, प्रत्येक गोष्टीची वासना असते. मग त्याचं जे प्रमाण आहे ह्या लिंगावरनं ठरतं. म्हणून हा लिंग हा एक आपल्या शरीरातल्या धातूचाच एक भाग आहे. मग प्रवास तिथनं सुरू करायचा आहे आपल्याला. अध्यात्माक म्हणजे आपण म्हणतो ना समाधीकडे जेव्हा जायचं असतं, शब्द समोरच ठेवा, समाधीकडे जाताना आपल्याला काय काय सोडत जायचं आहे, ही तो जो खालनं वरपर्यंत आहेत, मग तिन्ही वायू आहेत, सर्व तुमची पाची चक्र आहेत, आज्ञा चक्रामधनं मग परत तुमच्या सहस्त्रारापर्यंत हा जो प्रवास आहे याला म्हणतात शिव उपासना. आपण कधी विचार करतो, आम्ही कुठे गेलो, आम्ही ते सोहमचा क्लास लावला आहे, सोहम हा म्हणतो, पण आपल्या देहामध्ये कुठं तयार होतो, आपल्या देहामध्ये त्याचं स्थान कसं, कशा पद्धतीने काम करतो. आज श्रावण आत्ता आहे, फक्त घरामध्ये गुरुजींना लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र ह्या 3 रुद्र. आपण तिकडे येऊया. आधी मला एक सांगा, आपण लिंगाचं बोलत होतो, हे जे कर्नाटक आणि साऊथ मध्ये जो समाज आहे लिंगायत, हे लिंगायत काय आहे? हो, लिंगायत म्हणजे काय की ज्यांना शंकराच्या पिंड म्हणजे त्यांना मुळात जल अर्पण करायचा दिलेला अधिकार आहे. म्हणजे सुरुवातीला काही काही समाजाला अधिकार हे करून दिले होते की तू हेच काम करायचं. थोडक्यात आत्ता जसं आपण ऑफिसमध्ये म्हणतो टायपिस्ट असतो, तो टायपिंगच करतो. मग तो जरी बीकॉम असला, त्याच्या शेजारचा लिपिक दुसरा असला, तोही जरी बीकॉम असला, तरी प्रत्येकाची कामं ठरवून दिली.
तर लिंगायत ह्या माणसा जे जे लिंगायत असतात ना, त्यांच्या गळ्यामध्ये एक तुम्ही असं बघितलं असेल, एक चौकोनी पेटी असते ॲल्युमिनियम, त्याच्या आतमध्ये शंकराची पिंडी असते आणि त्या लोकांना हा अधिकार दिलेला आहे. कारण जुन्या काळी काही लोकांना संस्कार करण्यानंतर शंकराची, कारण हे तत्व जे आहे शिव, जेव्हा त्यातनं हे तत्व बाजूला होतं आणि माणसाचं शव हे राहतं, तर तेव्हा त्याच्यावर संस्कार करायला माणसं मिळेना आणि मग शंकरापासनं म्हणजे ईश्वरी तत्वापासनं ते अस्त तत्वापर्यंत हे जागृत अवस्थेत ठेवण्याचं काम, म्हणजे ह्या तत्वाला शांत ठेवण्याचं काम हे लिंगायत माणसं करतात. म्हणून आपण मंदिरात गेलं की एक मनुष्य कुठल्याही मंदिरामध्ये, जिथं ही मोठमोठी महादेवाची मंदिरं आहेत, शिवाची मंदिरं आहेत, तिथं आपण जिथनं ते कलश असतो, जिथनं अभिषेक म्हणजे पाणी पडत असतं पिंडीवर, ते ओतायचं काम तो माणूस करत असतो. तो माणूस स्वतंत्र असतो, तो पूजन करत नाही. आणि सगळ्यात गंमत म्हणजे दिवसाची पहिली पूजा करायचा मान त्याचा असतो. म्हणजे त्या मंदिरामधल्या गुरुजींचा पहिला मान नसतो, तर पहिला मान त्या लिंगायत माणसाचा असतो. म्हणजे लिंगायत हा फक्त धर्म नाही आहे किंवा त्याच्यामध्ये, तर लिंगायत किंवा समाज असं नुसतं नाही धरून चालत, तर ते एक आपण जी सेवा करणाऱ्यातला असतो त्याला ते दिलेलं नाव आहे, ते की त्याच्याशिवाय पुढे जात नाही. आणि तो मग बाकी काय मदतनीस वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये काम करतो, पण त्याचे पूजन जे असतं ते पहिलं आणि शेवटचं पूजन हे लिंगायताकडनं असतं. तो अधिकार त्यांनी या एक काही आपण म्हणतो पौराणिक गोष्टींमधनं त्यांना त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्यातनं मिळालेला अधिकार आहे. आणि मग ही माणसं जातात जेव्हा सुद्धा, तेव्हा सुद्धा त्यांना ते त्यांची जी बॉडी असते ही बसवली जाते, म्हणजे अशी झोपवली जात नाही. त्यांना बसवलं जातं, त्यांना सजवलं जातं आणि मग महादेवाचा उच्चार करत ते पिंडी पण त्यांच्याबरोबर ठेवली जाते. म्हणजे इतके त्यांना उपासक किंवा साधक मानलं गेलेलं आहे की त्यांच्याशिवाय आपण पुढे जात नाही, जाऊ शकत नाही. आणि मग हे शिवतत्व जेव्हा आत्ता आपण श्रावणामध्ये करतो, तेव्हा आपण बघितलं की दह्याचं किंवा दूध भाताचं, लोण्याचं हे त्या लिंगाला लावलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ना दही भाताचा अभिषेक किंवा याचा, तर ते असं लावत नाहीत, तर खालनं वर लावतात. हा खालनं वरती गेलं याचा अर्थ मूलाधारापासनं तुम्ही म्हणजे तुम्ही आता संप्रत भोगापासनं निघालेलं आहे ते समाधीपर्यंत. ह्याच्यामध्ये हे जर स्त्रियांनी केलं हा भाग, तर ज्या स्त्रियांच्या शरीरात दोष असतो, म्हणजे त्यांच्यात अग्नितत्व जास्त, म्हणजे पिरियड्सचा त्रास जास्त असतो, मुलं होत नाहीत, तर फक्त ह्या कृतीनी त्यांच्या देहामध्ये तो उत्तम अग्नी जागृत होतो, नियंत्रित होतो. तर ही ती दिलेली साधनं आहे की जिला शिवोपासना म्हणतात. आणि ही करताना तुम्हाला त्याला ते खाद्य द्यायला लागतं. म्हणजे त्या दिवशी जर आपण म्हणतो की शिवामूठ असं एक तुम्ही वाचलं असेल की तांदूळाने आज शिवामूठ काय, आज तांदूळ आहे, आज साखर आहे, तर ती मूठभर घेऊन यायचं त्याच्यात. तर ती तुम्ही मूठभर का घेऊन यायचं, कारण आपलं हृदय जे असतं की ते आपल्या तेवढ्या साईजचंच असतं, पंजाच्या साईजचं, तर तेवढंच तुम्ही त्याला अर्पण करायचं. आणि ते करताना खालून वरून, म्हणून शिव उपासना किंवा शिवलीलामृत हे जे आत्ता श्रावणामध्ये वाचलं जातं किंवा जे वाचावं, हे खूप प्रभावी ही स्तोत्र आहेत. शिवलीलामृत, त्याच्या बरीच अशी शिवसाधना करू शकतात. आणि इथं ओम नमः शिवाय हा जप चालत नाही. म्हणजे जेव्हा शिव आराधना करतो आपण, तेव्हा ओम नमः शिवाय हा शंकराचा जप न करता नुसतं शिवाय नमः त्याच्यामध्ये. आणि ह्याच्याबरोबरच रामाचा जप करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे बऱ्याच जणांना आपण म्हणतो श्रावणामध्ये फक्त शंकराचंच म्हणजे महादेवाचं हे करावं, तर रामाचं सुद्धा, म्हणजे जिथं शिवमंदिर आहे तिथं तुम्हाला रामाचं सुद्धा जर तुम्ही साधना केलीत तर बरेच तुमचे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये सॉल्व्ह व्हायला सुरुवात होते, म्हणजे जातात. आणि प्रत्येक गोष्ट आपण स्वार्थासाठी करूच नाही आहे, पहिली गोष्ट. कारण तुमचं प्रारब्ध जे तुम्ही घेऊन आलेलं आहात, तर ते उत्तम जीवन आणि उत्तम ऊर्जा हे ठेवण्याचं, नियंत्रित ठेवण्याचं काम ते शिव हे तत्व करत असतं. आता ह्याच्यावरती जो अभिषेक आपण म्हणतो,
गुरुजी येतात आपल्या घरी, आपण घरी लघुरुद्र करतो, पाण्याने करतो, दुधाने करतो, रसानी करतो. विविध प्रकारचे रस वापरले जातात की ज्याला जसं ऐपत असते त्याप्रमाणे तो करत असतो. मुळामध्ये काय असतं की नमकम आणि चमकम असे दोन शब्द आहेत की जे ह्या रुद्रामध्ये किंवा जे गुरुजी मंत्र म्हणत रुद्र म्हणत असतात तेव्हा ह्या दोन गोष्टींचा, ह्या दोन शब्दांचा उच्चार क्षणोक्षणी होत असतो. काही गुरुजी सांगतात म्हणजे जे पूर्ण अभ्यासू आहेत किंवा ज्यांना यजमानांकडनं खरंच शास्त्रशुद्ध हे आवर्तन करून घ्यायचं आहे, रुद्र आवर्तन, लघुरुद्र, महारुद्र काही असो, ते यजमानाला सांगतात अमुक मंत्र म्हटलं की तुम्ही असं केलं की म्हणा नमकम आणि असं केलं की म्हणा चमकम. याचा अर्थ काय? तर मी जेव्हा शिवाला नमस्कार करतो आणि त्याच्याकडनं काहीतरी मागतोय, मी तुला जे नमकम म्हणजे मी तुला नम्रतेने नमस्कार करतोय आणि तू माझ्याकडं धार्मिक म्हणजे शब्द कसा की आपल्याला ते कळण्यासाठी धार्मिक शब्द वापरला की मला जे देहामध्ये कमी आहे ते तुम्हाला दे. मग आणि चमकम म्हणजे काय? तर मला आर्थिक आणि भौतिक गोष्टी तू दे. म्हणजे दोन्ही मागण्या ज्या आहेत हे तुम्ही त्या रुद्रामार्फत देत असता. म्हणजे एक तुम्ही वापरत असता की देहासाठी असलेला उत्तम भोग, देहभोग, आणि दुसरा तुम्ही मागत असता तो वस्तुस्थितीतला किंवा तुम्हाला आत्ता आपण जे म्हणतो मला बंगला, गाडी, घोडा हे सगळे तुम्हाला भौतिक गोष्टी झाल्या, हे सुद्धा तुम्ही त्या शिवाकडे मागत असता. म्हणून त्याला ते नमकम आणि चमकम असे दोन शब्द तिथे वापरले की ते रुद्रामार्फत त्या शिवतत्वाला सांगितले जातात की हे तू आम्हाला दे. अख्ख्या रुद्रामध्ये ह्या प्रत्येक जो शब्द वापरलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी ताकद आहे आणि ह्या ताकदींनी तो म्हणजे रुद्र आला की पटकन फास्ट म्हटले, गुरुजींनी म्हटले की अरे किती छान म्हणतो, आपल्याला आनंद वाटतो की काय गुरुजींचं पाठांतर आहे किंवा किती याच्यामधनं आपण शिकलेले आहेत. तर प्रश्न त्याचा नसतो, इथं प्रश्न असतो उच्चारांचा. जर उच्चार व्यवस्थित नसते, नुसतं फास्ट करून उपयोग नसतं. भीमरूपी म्हणताना मी किती फास्ट म्हणतोय, रामरक्षा म्हणताना किती फास्ट म्हणतोय, अथर्व शीर्ष लोक म्हणतात माझा 1 मिनिटात तुला कसा काय वेळ लागतो. तर उच्चारांवरती म्हणजे शब्दांवरचा दाब हा महत्त्वाचा भाग आहे. आणि आत्ता श्रावणामध्ये शिव उपासना करता शिवाय नमः, शिवाय नमः नाही, शिवाय नमः असा म्हणजे शिवाय नमः, शव आणि ईश्वर शिवाय म्हणजे असं शी केलं की त्याच्यामध्ये हे दोन्ही येतात. म्हणजे आपला देह आणि आपला अंतरात्मा हा पहिल्याच्या शिवच्या उच्चारामध्ये येतो, शिवाय नमः. मग फक्त शिवाय नमः म्हणायचं. ओम नमः शिवायचा जप शक्यतो म्हणजे जो काही अभ्यास केला त्याच्यामध्ये ओम नमः शिवायचा जपपेक्षा शिवाय नमः जप केला श्रावणामध्ये तो जास्त फलित प्राप्त त्याला होतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये की असं बऱ्याच जणांना वाटतं की मी एवढं बेलाची पानं वाहिली तर माझा इफेक्ट जास्त आणि माझ्याकडं काही एवढंच आलं. इथं काय करतात, मनुष्यांचा एक व्यावहारिक स्वभाव येतो, बाजारात जायचं व बेलाची पानं द्या. मग बेलाची पानं घेताना एकतर जी तत्व आहेत ना त्यांना काहीच लागत नाही. जी तत्व आहेत त्यांना काहीही लागत नाही, त्यांना फक्त भाव लागतो. त्याच्यामुळे हे जे काही आपण म्हणजे महादेवाला, शिवाला आता त्याच्यामध्ये जातोय तर आपण बेलाचं पान घेऊन जा, आपण जसं आवड आहे तसं तुम्ही घेऊन जा. पण एक नेलं तरी पुरेसं आहे की तुम्ही त्याच्यासाठी अगदी एवढी घेतली बचकाभर आणि त्याच्यामध्ये गेलं तर जास्त हे, तर तसं नाही. आवर्तन काय आहे? नाही, एक मिनिट, आवर्तनच्या आधी येऊया कारण ते खूप एक कॉम्प्लिकेटेड विषय दुसरीकडे जातोय. जसं आपण आपल्या गुरूंची मानसपूजा करू शकतो तशी महादेवाची, शिवाची मानसपूजा होऊ शकते का? नाही होऊ शकत. तत्व येते, मानसपूजा त्याच्यामध्ये होत नाही. इथं फक्त तुम्हाला भाव व्यक्त करायचा आहे. म्हणजे ज्या भावाने तुम्ही त्यांना भेटणार आहात ना तोच भाव तुम्हाला भेटणार, तसंच ते तुम्हाला प्राप्त होणार. सोपी गोष्ट अशी असते की आपण एखाद्या गणपतीच्या दर्शनाला गेलो, घरातली 4 माणसं गेली
गणपतीची मूर्ती अगदी आपण फोटो सगळ्यांनी काढले तर दिसताना फोटोत मूर्ती एकच असते, पण प्रत्येकाला जो भाव निर्माण वेगळा झालेला असतो की ज्या अनुषंगाने ती तो मूर्ती बघत असतो, तर त्याच मूर्तीतनं निर्माण झालेली कंपनं प्रत्येकाला वेगवेगळी ऊर्जा देत असतात. म्हणून इथं तुम्हाला म्हणजे पूजेचं वगैरे जे आहे हा नंतरचा भाग आला. तत्व असलेल्या गोष्टींमध्ये काही लागत नाही. म्हणजे पांडुरंग सुद्धा हे एक तत्व आहे. म्हणून तुम्ही बघा की तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली हे कधी हार फुलं हे वगैरे कधी घेऊन गेलेले नाही आहेत, कारण मुळामध्ये ही देव हा भाव जो आहे ना हा भावाचा भुकेलेला आहे, तुमच्या वस्तूंचा भुकेलेला नाही, तर त्याची गरज लागत नाही. म्हणजे आपण म्हणू की आपण त्यांची श्रद्धेने पूजन केलं, सगळं केलं, पण त्या तत्वाला ज्याची गरज आहे ते जर तुम्ही समर्पित भावाने दिलं नाही तर मग त्याला काही उपयोग होत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी त्याच्यात एक महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये दुग्ध अभिषेक केला जातो. दुधाचा अभिषेक केल्यानंतर परत तिथंच येतं की त्या लिंगावरती जेव्हा अभिषेक करतात त्याचं तुम्ही ते दूध पिता तेव्हा त्याच्यामध्ये त्या मंत्राद्वारे त्या दुधामध्ये विशिष्ट प्रकारची कंपनं आणि एक शक्ती निर्माण झालेली असते, जी ज्या घरातल्या माणसांना एक उत्तम ऊर्जा प्रदान करते. म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की आपण कशा पद्धतीने हे पूजन करत असतो. म्हणून ह्याही रुद्र भावना किंवा लघुरुद्र, महारुद्र आणि अतिरुद्र हे जे 3 प्रकार आहेत या अनुषंगाने केले जातात. मग भोलेनाथ जे आहे की जो मनाने ठीक आहे, माफी आपण शब्दातच आहे बघा, भोलेनाथ आहे, नटराज आहे, महादेव आहे. आता महादेव म्हणजे काय? महा म्हणजे काय? आपलं आपण म्हणतो सागर आहे, महासागर आहे. म्हणजे महासागर म्हणजे काय? त्याची डेप्थ सागरापेक्षा खोली जास्त आहे, म्हणजे त्याला आपण महादेव म्हणतो. मग महादेव ही जी अवस्था आहे किंवा जेव्हा हे तत्व आहे, ह्या दोन्ही गोष्टींनी ते काम करतं, म्हणजे चांगलं तत्वानी पण आणि वाईट तत्वानी. म्हणून महादेवाचं मंदिर जिथं असतं त्याचं शक्यतो बांधकामे बघा दगडाचं केलेलं असतं. म्हणजे मुद्दामून तुम्ही हे पहा की जिथं दगडी बांधकाम असेल तिथं लिहिलेलं असतं अमुक अमुक महादेव मंदिर. त्याचा अर्थ काय की तुम्ही जेव्हा त्या पिंडीवरती काही जी साधना कराल किंवा तुम्ही तिथं बसून साधना कराल तर बाहेर येताना उत्तम तत्व किंवा उत्तम ऊर्जाच घेऊन येऊ शकाल. म्हणून त्याची त्या रचना आणि ते खांब, आपण उगाचच ते खांब उभारलेले नसतात. आपल्या इथं भुलेश्वरला जा, म्हणजे पुण्याजवळच्या, हे विशिष्ट खांबांची जी योजना तेव्हाच्या स्थापत्यशास्त्राने जी केलेली आहे ती त्या पिंडीच्या अनुषंगाने केलेली आहे. म्हणजे उत्तम उभारलं आणि मग ती पिंडी बसवली तसं नाही आहे. पिंडीतनं बाहेर पडणारी जी कंपनं आहे की जसं मीनाक्षी मंदिर आहे, तर त्या मीनाक्षी मंदिरामध्ये असं म्हणतात की त्याची जी अशी ती स्थापित आहे आणि तिच्या कपाळामध्ये हिरा आहे की तो समोरचा दरवाजा बंद ठेवतात. आता ही खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तर का बंद ठेवतात? तर तिथं लिहिलेलं आहे की तो दरवाजा उघडला तर सूर्यकिरण किंवा काही ह्याच्याने चंद्राच्या प्रकाशाने तो सूर्याचा जो प्रकाश पडायचा त्यांनी बोटींना मिसगायडन्स व्हायचा. म्हणजे आणि सरळ तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही वेळा असं होतं की ती देवीची मूर्ती नीट दिसत पण नाही. पण मग हे कसं घडतं? ते स्थापत्यशास्त्र त्याप्रमाणे केलेली असतात. म्हणजे ही मंदिरं त्या अनुषंगाने बांधलेली असतात की तुम्हाला तिथं काय प्राप्त करायचं आहे. बऱ्याच दगडी जिथं जिथं मंदिरं आहेत तिथं बघा, आता सध्या माणसं गेले की म्हणतात अहो इथं AC नाही आहे, पंखा नाही आहे, कूलर लावा. याचा अर्थ काय? तर तिथं तुम्ही क्षणभर थांबा, क्षणाच्या पेक्षा जास्त थांबू नका. त्याचं कारण त्यातनं निर्माण होणारी जी कंपनं आहेत, तुम्ही प्रत्येक आत्ता मंदिरामध्ये ही जी 12 ज्योतिर्लिंग आहेत, जर कुठल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या लिंगाच्या दर्शनाला गेलात तर श्रवण म्हणजे श्रवणं म्हणजे त्यातनं एक भाव श्रवत असतो, तर त्यातनं निर्माण होणारी कंपनं आहेत ना तुम्हाला गाभाऱ्यात जास्त वेळ थांबू देणार नाही. याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये तिथं तुमच्या बाहेरच्या वातावरणातला प्राणवायूचं प्रमाण कमी झालेलं असतं. आपल्याला असं वाटतं का? कारण त्यातनं जी निर्माण झालेली कंपनी तेवढी घ्यायचं आणि लगेच बाहेर पडायचं. म्हणजे ही परमेश्वरांनी करून दिलेली तुमची सोय आहे. आपण तिथं तासनतास अर्धा तास बसत असतो.
तर ते नाही त्याच्यात, तर ती तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणून यांच्या पाठीमागं आरसे पण लावलेले असतात. आपण म्हणतो बाहेरनं दर्शन घे, आरसा का लावला हे आपण कधी विचार करत नाही. आपल्याला वाटतं की ते दिसण्यासाठी लावलं आहे. नाही, तुम्ही बाहेरनं सुद्धा दर्शन घेऊ शकता. शास्त्र आहे याच्या पाठीमागं. मग पारा असतो, आरशामध्ये पारा लावलेला आहे. मग ते पारा हा फक्त ते दिसत नाही, तर पारा तिथली एनर्जी आहे ही व्यवस्थित ठेवायचं काम करतो. म्हणून तिथं आरसे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघायला लावलेले आहेत, विशिष्ट ठिकाणी आरसे लावलेले आहेत. तर त्याचं कारणं ही आहेत. आता दादा याच्यामध्ये आता सांगा की श्रावण आहे, महादेवाच्या मंदिरात जायचं आहे, अभिषेक करायचा आहे, प्लस त्याच्याबरोबर तुम्ही जे सांगितलं तर जप करायचं. आता श्रावणामध्ये फक्त सोमवारी जायचं असतं की कुठल्याही दिवशी, कारण देवता सगळ्याच दिवशी आहे, फक्त सोमवार कसा? नाही, त्याच्यानंतर दोन मिनिटं द्या मला. आणि त्याच्यानंतर एक सांगा की दर सोमवारी श्रावणाच्या मंदिरात जायचं, किंवा आपल्याला कुठली एक विशिष्ट लोक देवळात जातात कारण त्यांचं काहीतरी कामं अडलं असतं म्हणून जातात, मग ते कुठल्या विशिष्ट दिवशी विशिष्ट गोष्टीसाठी जायचं असं काय आहे का? नाही, सोमवारी फक्त एक तर मुळामध्ये सोमवार, सोम या शब्दाचा अर्थ काय आहे? तर सोम हे एक प्रकारचं द्रव्य आहे. सोमरस आपण म्हणतो की सोमरस म्हणजे काय? तर एक प्रकारचं द्रव्य आहे की जे ह्या तत्वाला म्हणजे शंकराला प्रिय आहे. हे आपण वार जे ठरवून दिलेले आहेत की प्रत्येकाला वाटतं की सोमवार म्हणजे शंकराला जावं, मंगळवार म्हणजे देवीला जावं, बुधवार म्हणजे विठोबाला जावं, गुरुवार दत्ताला जावं, शुक्रवार परत देवी किंवा ह्याला महालक्ष्मीला जावं, शनिवार शनीला जावं, आणि रविवार जो आहे तो एक वेगळा वार असं त्याच्यामध्ये धरून ठेवलं की नरसिंह किंवा रवीचा वार असा याच्यात. तर तसं नाही आहे. प्रत्येक जो शब्द आहे ना त्याच्या पाठीमागं तत्वाशी निगडीत आहे. आता मंगळवार झाला तर मंगळ हा काय आहे? तो उष्णग्रह आहे. मग उष्णग्रह कोणाच्या अंमलाखाली येतो? तर अग्नितत्वाच्या. मग अग्नितत्व कोणाचं आहे? तर गणपतीचं आहे आणि लक्ष्मीचं पण आहे, म्हणून मंगळवार. ओके. हे देवता तिथं का दिलेली आहे? तर हे तत्व तिथं आहे म्हणून त्याच्यामध्ये दिलेलं आहे. की बुधवार म्हणजे काय? बुध म्हणजे काय त्याच्यामध्ये? तर बुध हा वैचारिक देवाणघेवाण करतो, हा व्यावहारिक आहे. म्हणून बुधवार हा तुम्हाला विष्णूला किंवा विठोबाला जातात बुधवारच्या याच्यामध्ये. उरते बघा, 5 बुधवार, पांढरे बुधवार करा किंवा 5 बुधवार करा. तर आपण ही व्रत फक्त ऐकतो पण त्याची कारणं माहिती नसतात. म्हणजे ते विष्णूला केलेलं आव्हान असतं. गुरुवार म्हणजे काय? तर दत्त ह्याच्यामध्ये दत्ताला गुरुस्थानी मानलेलं आहे, उत्पत्ती स्थिती लय. दत्त म्हणजे कुठली आकृती किंवा मनुष्य हे नाही आहे. उत्पत्ती स्थिती लय ह्या 3 अवस्था ज्याच्यामध्ये आहेत त्याला दत्त म्हणतात. मग ते गुरुस्थानी असतं म्हणून तो गुरुवार मानलेला आहे. आणि शुक्रवार म्हणजे महालक्ष्मीचा का मानलं आहे? तर शुक्र हा धातू आहे आणि हा शुक्र धातू मनुष्याच्या देहामधल्या स्त्रियांच्या आणि पुरुषांचं वीर्य उत्तम ठेवतो आणि ह्याला तुम्हाला कुलदेवता उत्तम सहाय्य करते. म्हणून महालक्ष्मीचा वार साधारण शुक्रवार असतो. शनी हा तुमच्या कर्माचा कारक आहे म्हणून त्याला तो वार दिलेला आहे की हे त्या दिवशी तुम्ही तिथं त्या तत्वाच्या बरोबर जा. म्हणून ते आपण वेगळं असं काही नाही. वास्तविक तुम्हाला आठवड्यावर त्याच्यात ते अखंडपणाने जायला पाहिजे. हा तुम्हाला व्यावहारिक दिलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणून सोमवार दिला तर सोम म्हणजे भिन्न. सोम या शब्दाचा अर्थ आहे भिन्न. म्हणजे ह्या वाराला तुम्ही शंकराच्या मंदिरामध्ये गेलात तर तुमचं त्याचं जे तत्व आहे, त्याचे जे गुण आहेत हे आपल्या देहामध्ये भिनतात आणि ते गुण भिनले की तुम्हाला विशिष्ट कार्य करायला लागतं. म्हणून कुलदेवतेचा उपास शक्यतो हा सोमवार करायला सांगतात. आपण म्हणतो श्रावणी सोमवाराचे उपास करतात काही जण. का करतात? किंवा 16 सोमवार करतात, 16 मंगळवार नाही करत. तर 16 सोमवार का करतात? तर त्याचं कारण ते आहे की सोम म्हणजे भिनणं, की आपल्या देहामध्ये त्या तत्व ही आपल्या देहात भिनलेली आहेत. ती जी शंकर हे तत्व, शिवतत्व, महादेव ही अनंत तत्व आहेत. महादेवाचे आपल्याला फक्त ज्ञात असलेली तत्व माहिती आहेत, पण ही सर्व तत्व आपल्या देहामध्ये शिरून योग्य तऱ्हेने कार्यान्वित होणं त्याच्यासाठी केलेलं वीतभर कार्य. आपण म्हणतो वार शब्दाचा अर्थ काय होतं?
आपण म्हणतो 1 वार कापड द्या, 2 वार कापड द्या. तो वार हा तिथं दिलाय. वार म्हणजे कुठला दिवस नाहीये त्याच्यात. तर वार म्हणजे तेवढंच स्वीकारणं आहे त्याच्यात. एखाद्या गोष्टीला आपण वार केला, आपण म्हणतो ना की अमुक ह्याचा वार झाला. वार झाला म्हणजे काय, क्षणिक तुम्ही त्याच्यामध्ये त्याला जखमी केलं. मग तसंच हे तत्व क्षणिक आपल्या देहामध्ये वार करतं, म्हणजे तुमच्या देहामध्ये सामील होतं, क्षणामध्ये झालं. म्हणून हे त्याला जोडले गेलेले आहेत किंवा असं. पण मुळामध्ये शंकराची सेवा ही नित्य असावी, म्हणजे रोज असावी. की फक्त आजच गेलं की तिथं आज सोमवार, जसं तुम्ही म्हणताय की सोमवारी गेल्यानंतर, तर तसं नाही. तत्वाची सेवा ही नित्य असावी, त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. शंकराला रोज जावं. बघा, ज्योतिषी काय सांगतात, लग्न ठरत नाही ना, मग मुलीला एक पाणी आणि बेलाचं आणि पांढरं फूल शंकराला रोज व्हायला सांगत जा, तेवढं करा. हे आपण हा उपाय म्हणून घेतो, पण त्याचं कारण काय घेतो का? मग ती मुलगी विचार करत नाही. शंकराला चालली आहे, महादेवाला चालली आहे, का शिवाला चालली आहे? मग आमच्या जवळ हे मंदिर आहे, मी तिथं गेलं तर चालेल का? तसं नाही चालत. ज्या पिंडीला बेस नाही, परत सांगतो, ज्या पिंडीला बेस नाही तिथंच तिला जायला लागतं. मग पाणी का, तर जल अर्पण. जल हे जीवन आहे आणि ते तो अर्पित करायचं आहे. आणि तेव्हा त्या ह्याला असा हात त्या स्त्रीला खालून वर करायला लागतं त्या पिंडीला, म्हणजे ते तत्व जागृत अवस्थेत. थोडंसं शरीरशास्त्राकडे नेतो याच्यामध्ये की धातूचा क्षय कधी होतो, की पुरुषाचं लिंग मागं पुढं झालं, म्हणजे तुम्ही ह्याला लिंगच म्हटलेलं आहे. म्हणजे शंकराचं जे आहे ना, ही लिंगच आहे. तर त्या लिंगाला तुम्ही मागं पुढं केलं की त्यातनं धातू जो बाहेर पडतो, ती ताकद असते. आपल्या 10 रक्ताच्या थेंबातनं एक थेंब तयार झालेला असतो. मग ही ताकद आपल्या देहामध्ये स्थिर करण्यासाठी ती शिवची उपासना करणं गरजेचं असतं. म्हणून त्या स्त्रियांना सांगतात की हे तत्व तुझ्यात नाही आहे, तर तुझ्यात ते जागृत होणं गरजेचं आहे. म्हणजे तुला काहीतरी तुझा रिसिव्हर चालू होईल, ट्रान्समीटर रिसिव्हर जो म्हणतो तसा तो देहातला चालू होईल. हे त्याचं गणित आहे, म्हणून त्यांना ते जायला सांगतात. मग ते विशिष्ट, त्यामुळे त्या स्त्रीला काय व्हायचं काय नाही हे तिथं सांगितलं जातं. पण रोजची साधना ही करणं अगदी प्राप्त आहे आणि घरात करू शकता. अगदी मंदिरातच जायला पाहिजे असं काही नाही. कारण आपण मागं एका भागात सांगितलेलं आहे की घरात आपल्या कुठले देव पाहिजेत 5, तर त्याच्यामध्ये हे त्या शंकराच्या पिंडीवरती तुम्ही हे करू शकता. तर हे तिथपर्यंत एक सगळ्यात सोपा हा भाग आहे. इथं अजून एक भाग येतो, तो म्हणजे जसं आपण म्हटलं की ह्या तुम्ही प्रश्न याच्यात केला की विधवांचा आणि विधूर ह्याच्या बाबतीत ह्याला काय असतं, आधी सोहळं सांगतो. आत्ता असं झालं की एक 2-3 दिवसापूर्वी मी सुद्धा आमच्या कुलदैवतेला जाऊन आलो. मुळात सोहळं या शब्दाचा अर्थ काय हा मनुष्य समजून घेत नाहीत. असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की कमरेला रेशमी वस्त्र गुंडाळलं की त्याला आपण सोहळं म्हणतो, त्याला सोहळं म्हणतात. सोहळं त्याला म्हणत नाहीत, ते वस्त्र आहे. त्याला ओळं म्हणतात, त्याला बाहेरचं आहे. सोहळं जे तुम्ही अंतर्मनामध्ये परिधान केलेलं आहे, सुचिरभूत अवस्था, अंतर्मनाची सुचिरभूत अवस्था, ते म्हणजे सोहळं. आणि ओळं म्हणजे ती अवस्था तुम्ही बाह्य अवस्थेत जगणं किंवा न जगणं, त्याला ओळं म्हणतात. म्हणून जुन्या काळातली माणसं म्हणायची, तुमच्याकडे काही सोहळं ओळं पाळतात की नाही, म्हणजे तुम्ही जे बिनधास्त वागताय, काही सोहळं ओळं आहे की नाही घरामध्ये. हा जसा समाज जुना याचा होता त्याच्यामध्ये त्यांनी रूढी पाडून दिल्या की घरामध्ये कुठलंही जर सोहळं म्हणजे ते रेशमी हे करायचं असेल त्याच्यातच स्वयंपाक करायचा आणि इतरांनी तिथं शिवायचं नाही, इतरांनी हात लावायचा नाही, अशा भागाला सोहळं म्हटलं जायचं. त्याला सोहळं म्हण. आज मंदिरात सुद्धा कित्येक जण गाभाऱ्यात प्रवेश नाही का, तुम्ही सोहळं नेसून या. हा एक भाग म्हणजे ना न हे म्हणजे तो आपण पचनीच पडत नाही. कारण शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख नाहीये. शास्त्रामध्ये तुम्हाला सोहळं म्हणजे काय दिलेलं आहे की मनाची निर्मल अवस्था,
मी एखादी गोष्ट करत आहे, एखाद्या तत्वाच्या जवळ जात आहे, तर त्या तत्वाला लागणारी मंत्र साधना किंवा जप ह्याचं मी अंतर्मनातनं स्वच्छ भावनेने उच्चारण करून त्या तत्वाशी एकरूप होणं म्हणजे सोहळा आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं कापडाचं लेबल लावलं जात नाही. तुकाराम महाराज इतके वैतागले, लोकांनी त्याला हैराण केलं की काय तुम्ही, काय या समाजाला त्याच्यावर तुम्हाला काही सोहळं ओळं आहे की नाही. मग तुकाराम महाराजांनी त्याच्यावरती अभंग लिहिलेला आहे. त्या अभंगाचा अर्थ असा आहे की बाह्य अवस्थेमध्ये तुम्ही सोहळं दाखवता, पण अंतर्मनामध्ये तुम्ही सगळे कलंक आहात. हे सोहळं कसं झालं, ते ओळं झालं. तुम्हाला सोहळं आणि ओळ्यातला फरक कळत नसेल तर तुम्ही लोकांना वेठीस धरून असा, हे कंटाळून तुकाराम महाराजांनी अभंग केलेला आहे. आपल्याला फक्त वाटतं आमच्या इथं दत्तगुरूंचा स्वयंपाक हा सोहळ्यात केला जातो असं आपण बऱ्याच याच्यामध्ये गुरुपौर्णिमेत किंवा पोथीतमध्ये उल्लेख आहे की सोहळ्यात स्वयंपाक करावा. सोहळ्यात स्वयंपाक करावा म्हणजे त्या रेशमी वस्त्र नेसून नाही. तुम्ही ती त्या तत्वाची असलेली जप मंत्र साधना ह्याचा उल्लेख करत करत ती ते काम करणं म्हणजे सोहळं. ह्याला सोहळं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की अरे हे जे ठेवा, हे सोहळ्यातले हात लावू नको. मुळामध्ये काय आहे तुम्ही बघा, सोहळ्यामध्ये आपण ज्याला सोहळं म्हणतो आपण, ते कसं स्वच्छ भांडं स्वच्छ त्याच्यामध्ये असतं. मग हे तुम्ही वर्षभर पाळा म्हणजे सोहळ्यातच असाल ना. फक्त एकाच दिवशी तेवढ्या पुरतं कशाला पाळायचं. मनुष्य विचारांनी सोहळ्यात पाहिजे, बाह्य करून. म्हणून ओळं शब्द त्याला लगेच जोडून आलेला आहे की जे जमत नाही तिथं ओळं आहे. आणि जे सगळं पाळतात, मी अन्न तयार करतोय या याच्यासाठी तत्वासाठी, पण मला काही म्हणायचं नाही, त्याला ओळं म्हणतात. पण मी अंतर्मनातनं जे याचे मंत्र आहेत, रुद्र म्हणता म्हणता मी अन्न तयार शिजवतो. दादा आपण आता रुद्राकडे पण येऊया. रुद्राभिषेक नंतर हे जे मल्टिपल गोष्टी केल्या जातात, एकच मंत्र असतो पण तो 25 ब्राह्मण बोलवले जातात, असे मल्टिपल 10 ब्राह्मण बोलवले जातात. जरा ते थोडंसं एक्सप्लेन करा काय ते. मुळात कसं आहे, ब्राह्मणांची संख्या ही मुळामध्ये त्या त्या प्रांताच्या अनुषंगाने ठरते. म्हणजे महाराष्ट्रात वेगळी आहे, हैदराबाद किंवा साऊथमध्ये अजून तिथं जी मंदिरं आहेत तिथले त्या लोकांनी जे दिलेले मंत्र लिहिलेले आहेत त्यांच्या भाषेमध्ये, तर प्रत्येकाला आपण जसं शाळेत म्हटलेलं आहे की 45 मिनिटाचा तास असतो, की 45 मिनिटाचा 60 मिनिटं सुद्धा होऊ शकतो. पण 45 मिनिटं हे काय सांगितलेलं आहे की मनुष्याला बोलायची ताकद जी असते, शारीरिक अंतरात ऊर्जा, ही 45 मिनिटं चांगली उत्तम टिकत असते. तर मग जे असं धरून चालू की 6 गुरुजी कमीत कमी लागतात. मग ते 6 गुरुजींमध्ये त्यांचं मंत्र उच्चारण त्याचं गणित काढलं जातं की अमुक दीर्घामध्ये मंत्र असतं. म्हणजे आपण जरा हा म्हणू मृत्युंजय मंत्र म्हणा, ओम त्र्यंबकम यजामध्ये सुगंधम पुष्टीवर्धनम उर्वारुकम इव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृता. हा साधा त्याच्यामध्ये. जर त्याचं तुम्ही शास्त्रशुद्ध म्हटलं तर त्याला किती वेळ लागतो बघा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधम पुष्टी वर्धनम उर्वारुक मी बंधना मृत्युर्मुक्षी यमामृतात. शब्दामध्ये प्रत्येक जो दो आहे ते जर तुम्ही म्हटलात तर मग आपलं दम जातो. त्या म्हणून त्या गुरुजींचं अखंडत्व करण्यासाठी कसं ते लिहिलं गेलेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्या गुरुजींची संख्या ठरते की, कारण ती ऊर्जा ती निर्माण होणं गरजेचं असतं. मग 2, 4, 8, 12 जसं त्याचं दिलेलं असतं त्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. म्हणजे आपल्या लघुरुद्राला इथं 4 गुरुजी असतील तर काही ठिकाणी 8 पण असतात. ते कुठल्या अनुषंगाने, मंत्र एकच, अर्थ एकच, पण त्याच्यात काही जसं त्यांचे जसं म्हणतात की उपनिषद, की गुरु शिष्यांमध्ये संवाद साधून जे झालेलं बाहेर पडलेलं ज्ञान आहे त्या अनुषंगाने जे लिहिलं गेलेलं असतं, तर त्या अनुषंगाने मंत्रोच्चारण असतात. त्याप्रमाणे कमी जास्त माणसं असतात आणि एवढाच त्याच्यामध्ये फरक असतो. दुसरी गोष्ट, ह्याला जी सगळी सामुग्री लागते
ह्याच्यामध्ये मोठमोठ्या याद्या असतात किंवा काय असतात. तर प्रत्येक मंत्राचं किंवा काही एक विशिष्ट दान दिलेलं आहे की तुम्ही ते दान त्याच्यामध्ये ठेवलं किंवा त्याचं पूजन केलं तर तुम्हाला तिथपर्यंत पोचतं. आज आपण साधं आहे की आपण इकडनं कुठेतरी ट्रिपला जायचं आहे, तर फक्त आपण कपडे घेत नाही, आपल्याबरोबर कपड्याबरोबर आपण काही खायला, अगदी तोंड धुवायला, पावडर, कंगवा, सगळं, मोबाईल चार्जर, हे सगळं बरोबर असतं. तसं ही जी साधना जी जेव्हा केली जाते रुद्राची, या रुद्र साधनेमधले जे काही घटक आहेत हे ते घटक त्यावेळेला त्या मंत्राच्या द्वारे त्या तत्वाला दिले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये हे केलं. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं अग्नितत्व नाही, अग्नितत्व नाही आहे. नाही आहे. रुद्र करताना तुम्हाला कुठेही अग्नी पेटवलाय तर नाही. तुम्हाला दिसत नाही. हे नाही. अभिषेक जलतत्वाचं काम आहे. हो, बरोबर. सगळ्यात मोठं काय आहे तर नाही तर जनरली सगळी जी असतात, सगळ्या ज्या शास्त्रीय गोष्टी असतात, इथं अग्नी पेटवला जातो. का पेटवलं जात नाही? कारण मुळा हेच अग्नितत्व आहे. शिव हे मोठं, रुद्र म्हणजेच अग्नी आणि वायू. म्हणजे मारुती बघा, मारुती 11वं रुद्राचं अवतार आहे. अग्नी आणि वायू दोन्हीच दोन्ही समांतर असलेलं आहे. मंदिरात जाताना बघा, एका बाजूला मारुती असतो आणि एका बाजूला गणपती असतो. आपण दर्शन गाभाऱ्यात जातो तेव्हा एका बाजूला गणपतीचं दर्शन, पहिलं गणपतीपासून सुरुवात, आणि मग उजव्या हाताला मारुतीचं पण असतं. मारुती का असतो? तर अग्नी आणि वायू जर बिघडलं तर मनुष्याची समतोलपणा देहाचा बिघडतो. सिंपल गोष्ट आहे. त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध कारण आहे. आपल्या शरीराचा अग्नी बिघडला तर आपलं पचन बिघडतं, वायू बिघडला तर गॅसेस बिघडतात. म्हणजे हे दोनच घटक असे आहेत की ते आपल्या देहावरती डायरेक्ट इफेक्ट करतात, परिणाम करतात. म्हणून हे कुठल्याही गाभाऱ्याच्या बाहेर ह्या दोन मूर्त्या असतातच. त्याच्यात तेवढ्यासाठी असतात की ह्यांना नमस्कार तुम्ही केलात. ह्यांना नमस्कार म्हणजे काय तर त्याला समर्पित होणं. त्याला समर्पित झालात की तुमच्या देहातला अग्नी उत्तम स्थिर अवस्थेत येतो, अग्नी आणि वायू. आणि मग तुम्ही गाभाऱ्यात. गाभारा म्हणजे काय? आपण म्हणतो की नाही, आपण जातो खाली गाभाऱ्यात जातो, तर गाभारा म्हणजे तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत पोचणं, गाभाऱ्यात प्रवेश. आणि गाभार त्याच्यावरती गर्भ हा शब्द तयार झाला आहे. गर्भाशय आणि गाभार हा शब्द दोन्ही एकमेकाला जुळलेले शब्द आहेत. तर त्याच्यामुळेच आपण त्याच्यात प्रवेश करतो. गाभाऱ्यात प्रवेश केला, घरात नाही केला. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की कुठे बाहेर, कुठं जिथं स्वयंपाक बनवतात, गर्भगृहाचं दरवाजे इकडनं आहेत, गर्भगृह एवढ्या ह्याच्यामध्ये आहेत, आपण कधी विचार करत नाही की इथं का दिलेलं आहे. कारण इथं आपण शिरतो, तत्वाशी एकरूपता आहे म्हणून ते लिहिलेलं आहे. आपण फक्त बघतो कुठे रे इथं, ह्याच्यात हे इकडं आहे, तर तसं नाही. म्हणून हा भाग सगळ्यात महत्त्वाचा. मग त्याच्यामध्ये प्रत्येक प्रदेशाच्या अनुषंगाने भौगोलिक अभ्यास करून ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी तिथं दिल्या जातात आणि त्या अनुषंगाने ते कार्य होतं. मग तिथले पंडित जे त्या अनुषंगाने त्याचं उच्चारण हे सगळं ते केलं जातं. ह्याचं सिम्पल कसं, आपल्या आता महाराष्ट्रामध्ये आपण हॉटेलमध्ये इडली डोसा खातो, पण तो आपल्याला त्यातनं पित्त तयार होतं त्याच्यात, कारण फर्मेंटेड गोष्ट आहे. पण आपण मिसळ वगैरे वडे खातो, पण हे जर साऊथला गेलं तर तुम्हाला मिसळ वडा खाल्ला तर त्रास होईल, पण तिथलं खाल्लं डोसा इडली तर तुम्हाला त्रास होणार नाही. का? तर तिथलं हवामान, मग थोडक्यात तिथलं असलेली भौगोलिक स्थिती, मग ही स्थिती तिथल्या देवस्थानामध्ये सुद्धा आहे. आपण कधी विचार करतो का ती साऊथची एवढी म्हणजे उंचच्या उंच त्याच्यामध्ये तुमची ती गोपूर शिखर असतात, तर ती आपण म्हणतो किती सुंदर आहेत ना, केवढं उंच आहेत ना. तर कारण तिथे आहे की भौगोलिक अवस्थेमध्ये त्या तत्वाशी जेव्हा तुम्ही दर्शनाला जाता तर त्याची उंची किती पाहिजे. तिथं आपल्याला जो अग्नी जिथं निर्माण होणार आहे त्या तत्वातनं तो घेण्यासाठी किती पाहिजे. काही ठिकाणी बघा, कांचीकोटीच्या इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे, कोणी जर गेलं तर त्या मंदिरातल्या देवीवरती प्रकाश टाकतच नाही. इतकं उंच, म्हणजे ते मंदिर पण उंच आहे आणि अंधारात मंदिर आहे पूर्ण. म्हणजे त्या मशालीच्या ज्योतीमध्ये किंवा दिव्याच्या ज्योतीमध्ये ती देवी दिसते. का? तर तिचा असलेला अग्नितत्वाचा प्रखरपणा.
म्हणजे आपण दर्शन घेताना ह्या गोष्टींचं आपल्याला लक्षात येणं गरजेचं असतं की काय आहे, कशा पद्धतीचं आहे. आपण नुसतंच जाऊन दर्शन घेऊन पटकन बाहेर पडतो, आम्हाला काही दिसलंच नाही, तिथं काही लाईटच नव्हता, आपण असं म्हणून बाहेर येतो. पण का नव्हता? तर तो तुमच्यासाठी नव्हता, तुमच्या चांगल्यासाठी नव्हता. कारण ते जर उजेडात असतं तर तुम्हाला ती प्रखरता सहन नसती झाली आणि तिथली जी शक्ती आहे ती तुम्हाला प्राप्त नाही होत. कामाख्या देवीचं आहे, सगळ्यांना दर्शन मिळत नाही. आपण म्हणतो की जिथं तुमचा वशिला किंवा ते दर्शन असेल नशिबात तर ते घडतं किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. ती तांत्रिक गोष्ट आहे अर्थात, पण ठरलेलं असतं कुठनं काय आणावं आणि काय नाही. म्हणून हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे की आपण जाऊन जिथं देवस्थानला गेलो आणला फोटो, तिथनं काही गेलं आणलं काहीतरी, तर असं करून नाही चालत. इव्हन नर्मदेच्या परिक्रमेला गेला तर मस्तपैकी एक शिवलिंग घेऊन आले त्याच्या म्हणजे नर्मदेश. ती त्याच्यामध्ये ती तुम्ही ते आणायची गरज नाही आहे. कारण तुम्ही त्याला बाहेर ठेवू नका, आतमध्ये आहे ना. जसं आपण म्हणतो मानसपूजा करताना जर तुमच्यासमोर मूर्ती असेल तर ती मानसपूजा नाही होत. मानसपूजेला काहीच लागत नाही, फुलं नाही, काही नाही, काही नाही. समजून घेणारा तो आहे. हा भाव जेव्हा मनुष्याच्या लक्षात येईल तेव्हाच मानसपूजा चालू होते. पण मी तर वाहिलं, मग त्याला गेलं असेल का नसेल, त्यांनी स्वीकारला असेल का, हा प्रश्न जेव्हा तुमच्या मनामध्ये यायला लागतो, याचा अर्थ काय तुमच्याच मनात शंका आहे. त्यांनी कंप्लेंट केली आहे का, तर नाही. तो देव हा कंप्लेंट करतच नाही, मनुष्यच कंप्लेंट करतात. म्हणून श्रावणामध्ये आता इथं सुद्धा जे आहे ना, एकच आहे की शक्यतो जमल्यास अनवाणी जावं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा